अब्दुल अंकल शिकलकर यांचा सन्मान मैच के बाद होगा। थँक्यू। मनीष विश्वकर्मा गोलंदाजी मागवते, यावेळेला सँडी डेंजर एंडला होता परंतु चेंडू हातामध्ये आलेला नाही, सिंगल धाव मिळते। ही मॅच अतिशय चांगली रंगेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघाने अतिशय दमदार आणि शानदार विजय मिळवलाय। पहिल्या मॅच मध्ये ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आडायला गेला, अमित लाड आलाय। अमित लाड ज्या प्रकारे चेंडूवरती आले, चेंडू त्यांच्या हाताला स्पर्श करून डिक्लेअर झोन मध्ये गेला, सिंगल धाव येताना पाहायला मिळते। कुश जैन मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ अम्मान स्पोर्ट्स यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। कुश जैन वेलकम। यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, मनीष विश्वकर्मा। आज जितक्या बहरामध्ये इकरा वॉरियर्स आहेत तितक्याच बहरामध्ये प्लेयर्स सुद्धा आहे। ही काटेकी टक्कर खूप काही सांगून जाणार आहे, कारण या मॅच मध्ये जिंकल संघ तो क्वालिफाय होईल आणि जो पराभूत होईल तो मात्र जीवदानी माऊली फुलपाडा संघासमोर खेळताना पाहायला मिळणार आहे। यावेळेला धावचीची संधी आहे, गडी बाद होणार आहे, गडी बाद जरूर होणार आहे, परंतु कोण बाद होईल? संदीप किणी माघारी परततोय, विकेटचं पतन, पहिला हादरा इकरा वॉरियर्स या संघाला। हॅलो 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 चेक चालेल, काय हरकत नाही। वेलकम बॅक आलेल्या सर्व पहिलं विकेट आले आणि यावेळेला चेंडू मागे मागे गेलाय की शरीराला लागलाय, डॉट बॉल येतोय। समीर विचारे आलेले आहेत, समीरच्या केसांकडे जाऊ नका, त्याचं वय अजूनही कमी आहे। समीर विचारे प्लेइंग 9 मध्ये इन मध्ये 2 चेंडूचा खेळ झाला, वैभव नवारने अजून एकही धाव दिलेली नाहीये। दबाव बनला गेलाय, प्रेशर मोठ्या प्रमाणात बनवलं गेलं, ड्राईव्ह केलाय, चेंडूला समोरच्या दिशेने फिल्डिंग खराब, चेंडू सीमा रेखा पार, अंकित झाला वेधून चौकाराच्या दिशेने जातोय, जबरदस्त प्रहार। 4 धावा, चौकार आलाय। बड़ी जीत का बड़ा शोर होगा, तुम्हारा तो वक्त है, हमारा तो दौर आएगा। इथे दौर दाखवावा लागणार आहे। मैदानाच्या आतमध्ये राहुल पुळेकरची बॅट ज्या प्रकारे तळपली आहे त्या बॅटला शेवटच्या षटकापर्यंत तळपणं गरजेचं असणार आहे, जर का इकरा वॉरियर्सला इथे क्वालिफाय व्हायचं असेल तर। पुन्हा एकदा इनटू द गॅप, हा आहे स्टाइलिश बेधडक चेंडू सीमा रेखा पार, येतोय कडक, चौकार, 4 धावा। एका चौकाराने काय फरक पडतो ते इथं दाखवलंय। मॅच स्टार्ट झाली आहे, ज्या प्रकारे जयसाई विरार संघ अगेन्स्ट सौरभ विश्वकर्माने केली होती तीच प्रचिती इथे दाखवते राहुल।
2 चौकारानंतर पुन्हा एकदा छोटासा विश्राम घेतलाय, सिंगलने स्ट्राइक रोटेट केली आहे. धावफलकावरती धाबा आहेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 13. आतापर्यंत ये 13-13 वाली बाते मेरामध्ये कधी कन्वर्ट झाली काहीच कळायला मार्ग नाहीये. पहिलं षटक 4 धावांचं आलं, महत्वाचा गडी बाद संदीप केणी तंबूच्या दिशेने गेला आणि त्यानंतर मात्र वैभव नभारने आपल्या बाजूने सुरुवातीत 2 चेंडू जरूर चांगले हाताळले, परंतु त्यानंतर राहुलने दाखवलं तेरे को जो 13 लग रहा तो 13 नहीं था वो मेरा है आणि त्यानंतर मात्र 2 चौकार आलेत. वैभव नवार समोर सिद्धार्थ राय. मोनू या वेळेला बॅकफुटला जाऊन फक्त स्पर्श केलाय, सिंगल धाव मिळते. 2 षटकाचा खेळ संपतोय. 14 धावा धावफलकावरती टीम इकरा वॉरियर्स या संघाचे धावफलक आहे. अष्टविनायक विरार खूप चांगला खेळ या संघाने दाखवला, क्वालिफाय होताना दिसलात आणि आज रिलॅक्स मोड मध्ये अनिकेत मुळे, राहुल परदेशी, क्या बात आहे. मुजम्मिल खान यांची चर्चा 27 दिवस कशा प्रकारे राहिलाय. समीर विचारे नई पेशकश अकॉर्डिंग टू दी ग्राउंड असं म्हणणं वावगं ठरणार नाही. प्रत्येक संघ आपले डावपेच अशा प्रकारे हाताळत असतो आणि म्हणतात ना, ज्या वेळेला समोरचा खेळाडू बादशाह टाकतो त्यावेळेला एक्का टाकलं जातं समोरच्या संघातून आणि तो एक्का इथे टाकला गेलाय. आता इथे समीर विचारायला आमंत्रित केलं गेलंय. वैभव नवार यांचं षटक 10 धावांचं, त्यानंतर समीर विचारे समोर आहे, सिद्धार्थ राय, मोनू. पहिला चेंडू यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर आहे. ये शोर बहुत कुछ खलबली मचा रहा है. खलबली गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट करत असताना पाहायला मिळते. सिंगल धाव येते. मैदानाच्या चारी बाजूने आमचे प्रेक्षक वर्ग घड्याळामध्ये 10:30 वाजायला आलेत आणि तरी सुद्धा या मॅचचा मनमुराद आनंद लुटतायत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा या शनिवारच्या रजनीमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू ज्या प्रकारे टप्पल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जात होता, वाईडचा इशारा आलाय. लगातार 2 अवांतरित धावा या मॅचला, या पहिल्या धावफलकाला बळकटी देताना दिसत आहेत आणि ही बळकटी कितपत कायम ठेवली जाते. 16 धावा धावफलकावरती. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना समोर सिद्धार्थ राय, मोनू आहे. समीर विचारे जबरदस्त प्रहार आहे. जितक्या लीग स्पर्धा झाल्या त्या लीग स्पर्धांमधील शेवटचा अंतिम दिवस अतिशय रंगतदार झालाय, मग ती स्पर्धा कोणतीही असो. आणि म्हणून उद्याचा दिवस या स्पर्धेसाठी खूप खास आहे. 2 एक्झिबिशन मॅच आहेत, एक महिलांचा सामना आणि एक 40+ म्हणजे सिनियर खेळाडूंचा सामना, लिजंडचा सामना. आणि त्यानंतर सुपर 12च्या मॅचेस सुद्धा आहेत. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू ऑन साइडला जातोय. समीरने सिंगल धावून कंप्लीट केले. राहुलला सुद्धा माहित आहे ही वेळ कशा प्रकारे घालवायची आहे, या वेळेला कशा प्रकारे खेळ करायचा आहे. योग्य त्या रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात आणि ती रणनीती पुढे क्लिअर असताना धावफलकावरती धावा आहेत 18. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सिद्धार्थ राय कानमंत्र दिला गेलाय, परंतु समीर विचारे पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतात. ड्राईव्ह गेलाय, चेंडूला समोरच्या खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे. सिद्धेश बडांबे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु रिझल्ट सिंगल धावेचा येतोय. आमचे दोन्ही कॅमेरामॅन अतिशय चुस्त आहेत. कपिल आणि हार्दिक खूप चांगलं कार्य करतायत या पाटील नेटवर्कच्या टीमच्या माध्यमातून. आणि आमचे ऑपरेटर धीरज, यावेळेला चेंडू अडवला गेलाय, फेकी करावे. ये 1 नाही 1+1 आहे, बाय 1 गेट 1 फ्री ऑफर चालू झाली आहे. एकच रन आहे का? फक्त एकच आहे. बाय 1 गेट 1 नाही आहे, सिंगल आहे. एकच धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या 20 आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2. रिझल्ट नंतर पूर्णपणे सन्नाटा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि सिद्धार्थ राय, मोनू गोलंदाजी फलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू वाईड येतोय.
टाळ्या, सिट्टा, आक्रोश, आवाज, अरे ती दहशत पूर्णपणे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतेय. चेंडू ज्या प्रकारे हाताळला गेला होता त्यावरती पूर्णपणे नियंत्रण येतो आणि आतापर्यंत या षटकामध्ये 3 वाईड समीर विचाराने हाताळल्यात. त्यानंतरचा चेंडू सन्मान देत असताना सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एका धाव्याने दापलं पुढे जाऊन पोहोचलंय 22 वरती. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. अचानक गिअर चेंज करणारी पारी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेले 2 चौकार. त्या 2 चौकाराने पूर्णपणे दिशा बदलली या मॅचची. 10 धावा त्या षटकामध्ये आल्या. शेवटचा अंतिम चेंडू यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर. फक्त एक धाव असेल, फक्त एक धाव. चेंडू स्टंपला लागून गेलाय. नशिबाची साथ सुद्धा इकरा वॉरियर्सला आहे. 3 षटकांचा खेळ जमतोय. धावा दाखल करतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तब्बल 23 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे अंतिम षटक. सिद्धांत वारंग सिद्धू गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. यावेळेला राहुल पुळेकर गोलंदाजी मार्कवरती आहे. अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पहिला चेंडू हा ब्रेक आहे. हा ब्रेक नव्हे, हा धावपलकाला ब्रेक आहे. शेवटचं षटक आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावा आहेत आणि या सिद्धांत वारंग गोलंदाजी मार्कवरती आहेत. राहुल पुळेकर जो आतापर्यंत बहरामध्ये फॉर्म मध्ये दिसत होता त्यावरती खूप मोठी मदार आहे या धावपलकाला अजून अग्रेसिव्ह आणि मजबूत बनवण्याची. काय सिद्धांत वारंग त्याला ते बनवून देतील का? कारण दोन्ही खेळाडू हे तरबेज आहेत. आपल्या कौशल्यासाठी, शैलीसाठी यावेळेला चेंडू अडवलाय. वैभव नवार, ताली तो बनतीये मेरे दोस्त. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय जबरदस्त बिल्डिंग आहे. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 24 धावा दाखल करते. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सिद्धार्थ राय स्ट्राईक एंड वरती आहे, परंतु अतिशय चांगलं षटक या सध्याच्या घडीला चालू आहे. सिद्धांत वारंगच्या माध्यमातून, त्याच्याबरोबर प्लेयर्सच्या माध्यमातून ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा चेंडू यावेळेला डिक्लेअर मध्ये. पहा, शेवटच्या षटकामध्ये जी काही कहाणी घडते ती मोमेंटम नावाच्या प्रकाराला बदलत असते, शिफ्ट करत असते आणि म्हणूनच या षटकामध्ये होणारा प्रत्येक प्रक्रिया ही मोमेंटम कोणत्या बाजूने जाणार आहे, कोणत्या बाजूने असणार आहे हे आपल्याला निर्देशित करणार आहे. तीन चेंडूंचा खेळ येणं शिल्लक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे. गडी बाद आहे का? तर यस, गडी बाद. आणि अखेरकार राहुल पुळेकर याला माघारी परतवत असताना पाहायला मिळतोय. धावपलकाचा जर विचार करायचा झाला तर धावपलकर ते धाबा आहेत आतापर्यंत 25, अब तक 25 आहे. दोन्ही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहा, सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, जाणार कुठे, हा नंतरचा प्रश्न राहिला, कारण अजून एक इनिंग बाकी आहे. परंतु त्या अगोदर 2 चेंडू शिल्लक असताना फक्त 25 आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आलेला 10 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये आलेला तब्बल 9 धाबा. या धाबाने मॅच बदलेल असं वाटलं होतं, परंतु सिद्धांत वारंग एक चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू सिंगल आणि त्यानंतर विकेट. अतिशय शानदार गोलंदाजी. शेवटचे अंतिम 2 चेंडू आहेत. यावेळेला फिल्डिंग पाहूयात कशा प्रकारची सजवली जाते. सिद्धार्थ राय याच्यासाठी ऑफसाइड 3, 4 ऑनसाइड 3 असं फिल्डिंग सजवलं गेलं. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव, सिंगल मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पहा, या अगोदर टाळ्या वाजत होत्या, परंतु शेवटच्या क्षणाला सिंगल आले तरी सुद्धा टाळी वाजत नाही. याचा अर्थ असा
समाधानकारक धावफलकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना हे जे धावफलक आहे तितकंसं समाधानकारक नाहीये, कारण ही मॅच जितकी सोपी वाटते तितकीशी सोपी राहणार नाहीये. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, समान गुणवत्तेने भरलेले आहेत आणि त्यामुळे या दोन्ही संघांच्या गुणवत्तेचा कस इथे लागणार आहे. चार चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. 28चं टार्गेट ठेवलं गेलं टीम प्लेयर्स या संघासमोर इकरा वॉरियर संघाच्या माध्यमातून. चला 28चा पाठलाग करायचंय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत वारंग आणि मनीष विश्वकर्मा. गोलंदाजी मार्कवरती कल्पक राऊत. खूप मोठं बॅटल असणार आहे. पहिला चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल धाव त्या ठिकाणी धावून कंप्लीट केली जाते. एक धाव घेऊन धावफलकात श्री गणेश धावताना पाहायला मिळते. सिंगल रन. 28चा पाठलाग काय केला जाईल का, की 28 धावांचा बचाव केला जाईल, कारण इथे पहिला विजय जो मिळवला होता या दोन्ही संघाने तो अतिशय मोठा होता आणि त्या मोठ्या विजयानंतर इथे मोठी क्रांती या षटकामध्ये होता. या मॅच मध्ये सुद्धा होणं गरजेचे आहे जर का क्वालिफाय व्हायचं असेल. नाहीतर तुमचं जर क्वालिफाय होण्याचं स्वप्न आहे तर अजून एक मॅच लांबणीवरती जाईल आणि तिथं मात्र तुम्हाला डू ऑर डाय मध्ये खेळावं लागेल. कल्पक राऊत समोर यावेळेला मनीष विश्वकर्मा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू सिंगल साठी येतोय. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक. थँक्यू. हॅलो हॅलो आवाज थोडा कमी कर, कमी कर. हॅलो हॅलो चेक. चेंडू अडवला गेलाय. हॅलो हॅलो 3 चेंडूवर 3 धाबा. यानंतर फक्त एक मॅच शिल्लक आहे. शेवटचा आणि अंतिम सामना तो असेल. या अगोदर ही मॅच अतिशय चांगल्या प्रकारे रंगते, कारण एका बाजूला मनीष आहे, दुसऱ्या बाजूला सिद्धू आहे, कल्पक राऊत. गोलंदाजी बारको ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची चेंडू गेलाय सरळ मंडलांच्या बाहेर. विकेटचं बदन गडी बाद गॉन. हॅलो पहिली विकेट, पहिल्या विकेटचं पतन. मनीष विश्वकर्मा बाद झालाय आणि मोठा ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर सेलिब्रेट करण्याची संधी सुद्धा मिळाली इकरा वॉरियर्सला. हॅलो 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 जो सामना 24-28 होता तो सामना आता येऊन थांबलाय. या वेळेला हॅलो 20-25 यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता, परंतु त्यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू डिक्लेअर साठी गेलाय. सिंगल धाव मिळेल. एका धावाने धावफलक पुढे जाईल. स्ट्राईक सुद्धा रोटेट होता. हॅलो, अरबाज. चोर
शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंनी 4 धावा धावपल करते 28चा पाठलाग करत असताना. एका बाजूला 11 वॉरियर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला जर संघ आपण पाहिला तर प्लेयर्स आहे. इथून जिंकणारा संघ क्वालिफाय असणार आहे एफ संघांमधील एफ ग्रुपमधील आणि दुसरा संघ यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला मिळणार आहे. जीवदानी माऊली फुलपाडा पराभूत संघांमधून विजयी झालाय त्यामुळे त्याला सुद्धा संधी आहे. त्यानंतर इथून पराभूत संघाला एक संधी मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिलं षटक संपन्न होत असताना धावपल कधी धावा आहेत 5. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम प्लेयर्सला. तीन षटक अजूनही शिल्लक आहेत. थोडी घाई करा. बॉलिंग मध्ये बदल. मयूर पडेलकर गोलंदाजी मार्क वरती येतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मयूर पडेलकर गोलंदाजी मार्क वरती येतोय. सिद्धांत वारंग स्ट्राईक एंड वरती. पाहूयात कशा प्रकारचे खेळ होते. खूप मोठी जबाबदारी आहे सिद्धांत वरती यावेळेला मॅच फिनिश करण्याची. परंतु मयूर पडेलकर सध्याच्या घडीला डेंजर फॉर्म मध्ये. तेजस इलेव्हन मध्ये तेजस इलेव्हनच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये राजस्प्रती चषक मध्ये मयूर पडेलकरने 6 चेंडू 5 धावांचा बचाव केला होता आणि तिथून मात्र त्याचा जो कॉन्फिडन्स उंचावलाय तो अतिशय वाखाणण्याजोग आहे. इथे पहिला चेंडू पूर्णपणे सिद्धांत वारंगला बीट करताना पाहिलंय. एक धाव कंप्लीट होते कारण चेंडू डिक्लेअर 2च्या दिशेने जात होता त्यावेळेला धावून पूर्ण केली लेग बाय चिरपानी 1 धाव. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होता अमित लाड. अतिशय शानदार बॅटिंग अमित लाडने आतापर्यंत प्लेयरसाठी केले ॲज अ ओपनर म्हणून. इथे यावेळेला ॲज अ मिडल ऑर्डर प्लेअर म्हणून त्याला रोल अदा करायचा आहे कारण मनीष आणि सिद्धू खूप दिवसानंतर ओपनिंग मध्ये येताना दिसले होते. मनीष थोडा कमी पडलाय आज. थोडेसे तारे मनीषसाठी चुकीच्या दिशेने वाहतात. सिद्धांत वारंग याला आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मॅचला पार करणं गरजेचं असणार आहे. परंतु 11 वॉरियर्स इथे ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी झाली होती त्या गोलंदाजीला पुन्हा एकदा प्रदर्शित करावं लागणार आहे. कल्पक राऊत वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते परंतु कल्पकच्या एफर्टनं सुद्धा मानणं गरजेचं असणार आहे. ज्या प्रकारे चेंडू त्याने पकडण्यासाठी धडपड दाखवली ज्या प्रकारचं डेडिकेशन दाखवलं हे डेडिकेशन प्रत्येक चेंडूकडे दाखवणं गरजेचं असणार आहे. दापल कधी धावा आहेत 8. 2 चेंडूचा खेळ झालाय टीम प्लेयर्सच्या संघाचा. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईड वाईड आणि वाईड. हा WT वाला वाईड आहे. WT वाला जर वाईट आला ना तर परिस्थिती वाईट येईल. म्हणून वाईट येणाऱ्या परिस्थितीमधून वाचण्यासाठी तुम्हाला WT वाला वाईड वाचवणं गरजेचं असेल. इथे लगातार 2 वाईड आल्यात आणि धावपलक हे वाढत असताना एक धाव थोडीशी वरती जाते. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 धावा धावपलकावरती. मयूर पडेलकर समोर सिद्धांत वारंग आहे. मॅच पूर्णपणे ओपन आहे. ड्राईव्ह केलाय चेंडू समोरच्या दिशेने अडवलाय का. येस चांगली फिल्डिंग. रोल हिट जाधव ने चेंडूला अडवलाय. एक धाव धावून पूर्ण केली जाते. सिद्धांत वारंगने पूर्णपणे स्ट्रेच केलं होतं बॉडीला. बॉलच्या बाउन्सला ओळखलं होतं आणि ज्या प्रकारे दिशा दिली होती अगदी योग्य शॉट सिलेक्शन मी म्हणेल त्या चेंडूवरती तिथे केलंय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळत असताना जितक्या ताकदीने जितक्या पेशन्सने तुम्हाला मॅच खेळावी लागते तितक्या जास्त प्रमाणात कॅल्क्युलेशनने सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारावा लागतो. हे कॅल्क्युलेशन इथं वापरणं गरजेचं असणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे रिस्कचा वापर केला. बॅटला ज्या प्रकारे फिरवलंय सिंगल धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही नाही. आमचे हार्दिक कॅमेरामॅन खूप चांगल्या प्रकारचं कार्य करतायत.
खूप चांगली क्षणचित्र टिपतायत आणि खूप चांगली लाईव्ह टेलिकास्ट पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सुद्धा होताना पाहायला मिळते. मयूर पडेलकर समोर सिद्धांत वारंग. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला मागे, चेंडू मागे गेलाय. मॅच मागे जाणार नाही याची काळजी घेणं गरजेची असणार आहे, कारण ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत याच लेवलने खेळली जाणार आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय, 12 धावा धावफलकाप्रती. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. अमित लाड याला मात्र काहीतरी वेगळं करणं गरजेचं असणार आहे. जो फासला आहे तो फासला मिटवण्यासाठी इथे मॅचला बढावा देणं, सिंगलने मॅचला पुढे नेणं, मध्येच एखादा चौकार लगावणं, वाईटला ऍडव्हान्टेज बनवणं, या सर्व गोष्टी करणं गरजेचे असणार आहेत. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, समोरच्या चेंडूला ड्राईव्ह केलाय, फेकी केली आहे, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. चेंडू हातामधून सुद्धा निसटलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकातील धावा 13, येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. 12 मध्ये धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 15. 12 मध्ये 15 इक्वेशन जर पाहिली तर एका चौकाराची येऊन थांबली आहे. एक चौकार कधी येईल, कसा येईल आणि कशा प्रकारे येईल, किंवा तो एक चौकार कशा प्रकारे न दिला जाईल हे सुद्धा आपण पाहणार आहोत. मॅच मोठी आहे, मॅचचा रिझल्ट मोठा येणार आहे आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही संघाच्या खेळाडूंचा कस लागणार आहे. इथे आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे, कारण ही मॅच अतिशय महत्वाचे निर्णायक आहे. अजून एक ट्विस्ट आहे, या ग्रुपमधून क्वालिफाय होणारे दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळणार आहेत. त्यामुळे संघर्ष इथपर्यंत थांबणार नाहीये. इथून अजून एक स्टेप पुढे गेल्यानंतर तेच संघर्ष, तेच द्वंद्व आपल्याला दिसणार आहे. रोहित जाधव, रोहित कामगिरी करणं गरजेची असणार आहे. इथे ज्या आशेने, ज्या विश्वासाने चेंडू त्याच्याकडे सोपवलाय, त्या चेंडूवरती त्याचं नियंत्रण खूप महत्वाचं असणार आहे. मागील षटक मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी रोहित जाधवने केली होती. इथे अमित लाडसाठी हा चेंडू, यावेळेला चेंडू मागे गेलाय. चेंडू मागे जात असताना डिक्लेअर मध्ये एक धाव येताना दिसते, सिंगल रन. चर्चा दोन्ही बाजूने होते आणि दोन्ही बाजूने आपले मार्गदर्शक सांगतायत वारंवार की कशा प्रकारे या मॅचला फिनिश करणं गरजेचे आहे, कशा प्रकारे या मॅचला पुढे न्यायचंय, कशा प्रकारे या मॅचला थांबवायचंय. रोहित जाधव समोर सिद्धांत बारंग गोलंदाजी मार्कवरती आहे. रोहित जाधव गोलंदाजी मार्कवरती, समोर फलंदाज सिद्धांत बारंग. आणि यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, स्ट्रेच केलं होतं, डॉट बॉल आलाय. हा जल्लोष काय, ज्याने कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळलाय त्याला चांगल्या प्रकारे माहित असेल. हा जल्लोष यासाठी आहे, एका चौकाराची मॅच 2 चौकारामध्ये कन्वर्ट झाली आहे. खूप मोठा गॅप आहे. एक डॉट म्हणजे एक चौकार, 1 रन इज इक्वल 4. फॉर्म्युलाच खूप मोठ्या प्रमाणात लागवले जातात. एक्सेल मध्ये जेवढा काही युज होत नाही फॉर्म्युलाचा, तेवढा क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला होतो. इथे हा फॉर्म्युला 1 ला 4 मध्ये कन्वर्ट करताना दिसलाय. पाहूयात कशा प्रकारचा खेळ रोहित जाधवच्या माध्यमातून होतोय. पुढील चेंडूवरती सिद्धांत वारंग समोर. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, फेकी करेपर्यंत एकदा कंप्लीट आहे आणि सिंगल. धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 15 वरती. 3 चेंडू चाचणी खेळण्याने शिल्लक आहे. मॅच तंतोतंत चालू आहे, पूर्णपणे बॅलन्स स्थिती आहे. इथे खऱ्या अर्थाने संयमाचा बांध कोणाचा फुटेल हे पाहणं महत्वाचं असेल, कारण इथे दोन्ही संघ ज्या कॉन्फिडन्सने या मॅचला पुढे नेत आहेत, ज्या आत्मविश्वासाने ही मॅच खेळतायत, कुठेतरी आत्मविश्वास ज्याचा ढासळणार आहे त्याच्या विरुद्ध दिशेने मॅच जाणार आहे. आणि हे होणं आहे इकरा वॉरियर्स किंवा प्लेयर्स दोन्ही संघाच्या विचार जर काय झाला. यावेळेला ड्राईव्ह केलाय, चेंडूला ड्राईव्ह केलाय, फक्त ड्राईव्ह नाही, हा सुपर ड्राईव्ह आहे. चेंडू सीमा रेखा पार, अतिशय क्लासिकल आणि शानदार कव्हर ड्राईव्ह, चौकार, 4 धाबा. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, गॅपला हेरलं आणि गॅपला हेरत असताना चेंडूला चौकाराच्या दिशेने सुद्धा धाडलंय. 8 चेंडू 9 धाबा. 8 मध्ये 9 आहे. 8 चेंडू 9 धाबा. मगाशी गणपतीचा गजर इकडे झाला होता, आता गणपती गजर तिकडे होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय डॉट. चेंडू आलाय डॉट, सामना झालाय हॉट. ठीक,
शेवटचा आणि अंतिम चेंडू करके अपने धंधे शेवटचं आणि अंतिम षटक शिल्लक आहे. धापलकते धाबा आहेत 20-6 चेंडू आणि 8 धावांची मॅच आहे. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता ज्या प्रकारची विकेट आहे, ग्राउंड आहे, आउटफील्ड आहे, या सर्व गोष्टीला पाहता 6-8 हे इक्वेशन तितकंच अवघड नाही आहे. परंतु कालच्या पहिल्या मॅच पासून आतापर्यंतचा रिझल्ट पाहता मॅचेसचा ही मॅच तितकीशी सोपी सुद्धा नाही आहे. सत्यस्थिती काय आहे, इथे रिझल्ट कोणाच्या बाजूने झुकेल हा नंतरचा प्रश्न, परंतु इथे ही मॅच चांगली रंगते यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे गेलाय, कल्पक राऊत यांच्या हातून चेंडू निसटलाय. एक धाव मिळाली आहे आणि एक धाव खूप काही घडून आणणार आहे. काय घडून आणेल? स्ट्राईक रोटेट. हॅलो हॅलो चेक. 5 चेंडू 7 धावा. 5 मध्ये 7 धावा करण्यासाठी योग्य ती साथ द्यावी लागणार आहे एकमेकांना. मग ते ऍज अ फिल्डिंग युनिट असेल, ऍज अ बॉलिंग युनिट असेल किंवा ऍज अ बॅटर युनिट. मॅच मोठी आहे, मोठ्या मॅचचा रिझल्ट मोठाच असणार आहे. मोठ्या मंचावरील मोठी मॅच, मोठा रिझल्ट आपल्या सर्वांना दाखवणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी जे इतके हाय व्होल्टेज आणि चांगली मॅच आपल्या समोर प्रदर्शित करतात. चार चेंडू 6 धावा. अमित लाड समोर राहुल पुळेकर. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन, गडी बाद, मॅच फसली आहे. हॅलो हॅलो सौरभ विश्वकर्मा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. अमित लाडची पडलेली विकेट खूप काही सांगून जाते. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना आहे तिथेच आहे, कारण इथे अजूनही मॅच एकाच चौकाराची आहे. 3-6. उघडा डोळे आणि हा सामना पहा. खूप चांगलं चित्र आहे. इक्वेशन जर आपण पाहिली तर अतिशय सुंदर स्थितीने समोर आली या दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघाच्या खेळाडूंची बोटं तोंडामध्ये आहेत, नख कुरतडणारी ही वेळ आहे. यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला, सिंगलसाठी स्ट्राईक रोटेट आहे. 2 असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जे एका चेंडूमध्ये चौकार पार करण्याची धमक ठेवतात, कुवत ठेवतात आणि सिच्युएशन सुद्धा तशीच आहे. स्ट्राईक कशाही प्रकारे रोटेट हो, फिल्डिंग करणाऱ्या संघाला येणारे दोन्हीही चेंडू तितक्यात ताकदीची मेहनत करावी लागणार आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाला एक चौकार पार करणं नितांत गरजेचं आहे आणि म्हणून या मॅच मध्ये अजूनही सामना 50-50 आहे. 2 चेंडू 5 धावा. 2 मध्ये 5. 2 चेंडू 5 धावा. फैज शेख यांचा कॉल आलाय, अतिशय सुंदर कॉल. राहुल पुळेकर समोर सिद्धांत वारंग. हे द्वंद्व अतिशय चांगलं नेहमीच रंगत आलंय. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल. 1 मध्ये 4. अभी आएगा मजा. यह है असली रोमांस. आणि या रोमांसला पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. आताही प्रेक्षक वर्ग शांत बसले तर यापेक्षा अजून कोणती मॅच चांगली असावी. जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊ द्या प्लीज. आवाज सुद्धा आलाय, क्या बात आहे. इकरा वॉरियर्स वर्सेस प्लेयर्स. जे बसलेले आहेत ते उठलेत आणि जे उठलेत त्यांनी टाचांवरती उभं राहायचं. आता
कारण आता मॅच तशी फसली आहे. एक चेंडू 4 धावा. राहुल वर्सेस सौरभ, दोघांच्या खांद्यावरती जर्सी आहे मॅन ऑफ द मॅचची, त्यामुळे काहीही घडू शकतं. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मॅच फनी, सामना जिंकलाय इकरा वॉरियर्सने. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. लगातार 2 सामने जिंकून इकरा वॉरियर्स संघ पहिला क्वालिफायर संघ म्हणून इथे पाहायला मिळतं एफ ग्रुप मधून. चला, जोधानी माऊली फुलपाडा कॅप्टन आणि प्लेयर्स कॅप्टन आपण टॉससाठी या. हॅलो